श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते परियेसा जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होयामासी उदरवेतेच्या ब्रह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे आम्हा प्रती एकूणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भोणी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियसा तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी एकूणी श्री गुरुचे वचन सायन देव विप्रकरी नमन माथा ठेवूनी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती केसी आम्हासी मागणे एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार येवनी महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजाजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण केसे आपणासी संतोषोणी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी म्हणून या भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हापाशी जो वरी तू परतुनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आली या संतोषी जाऊ आम्ही येतुनी तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपुत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती ऐसा वर लादून निघे सायन देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यमजयसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहतात केसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरुकृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणा असे कृपा श्री गुरुची का एखादेसी हासी एरावत के विग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्याची कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय त्यासी श्री गुरुकृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्त केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियसी प्राणांतक व्यतेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवनी निरोप देतो वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेग वक्त्र गंगातिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखून या श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांताद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे एकूण श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविन देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नेती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोणी विनयेसी श्री गुरु म्हणती तयवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असते दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तयेवेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी ए होते शिष्य बहुअसी त्यासी कोठे ठेविले इति श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायन देव वर प्रदान नाम चतुर्दशाध्याय गोडहा श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। ओवी संख्या 39।